मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनीची जी सासू आहे म्हणजेच मानिनी, तिने आईपेक्षा सुद्धा पुढची जबाबदारी पार पाडलेली आहे. आणि मित्रांनो, त्यांनी हा सीन एकदमच बघण्यासारखा दाखवलेला आहे. आणि त्यानंतर दोन्ही बहिणींच्यामधलं आणि दोन्ही भावांच्यामधलं वातावरण एवढं तापलेलं आहे की ते अगदी एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. तर मित्रांनो, आजच्या भागाला सुरुवात करूयात. मित्रांनो, नंदिनी खोलीमध्ये एकटीच असते आणि तिला पार्थबरोबर घालवलेले प्रेमाचे क्षण आठवत असतात. आणि त्यानंतर ज्यावेळेस तिला दीपकने किडनॅप केलेला असतं तो क्षणसुद्धा तिला आठवत असतो. आणि त्यानंतर जीवाने तिच्यासोबत लग्न करायसाठी पुढाकार घेतलेला असतो तो सीनसुद्धा तिला आठवत असतो. आणि तेव्हा ती खूपच रडत असते. इतक्यात मित्रांनो तिथे मानिनी येते आणि नंदिनी, तू रडू नकोस असं मी तुला म्हणणार नाही, कारण आज दिवसभरामध्ये तू कशा कशामधून गेलेली आहेस ना, मला माहिती आहे असं म्हणून तिला आपल्या जवळ घेते आणि एका आईसारखीच ती भूमिका निभावू लागते. आणि मित्रांनो, देशमुखांच्या घरामध्ये कोणीतरी एक असं आहे की जे नंदिनीला समजावून घेऊ शकत आहे आणि निदान ही गोष्ट तरी तिच्या बाबतीत आज चांगली घडलेली आहे. तर आता बघूयात इकडे मोहितेंच्या घरामध्ये काय सीन झालेला आहे. इकडे धनंजय शारदा आणि आरुषीला सांगत असतो की मी परत परत सांगत आहे की पार्थसारखा समंजस जोडीदार आहे काव्यासोबत आणि नंदिनीसारखी प्रेमळ बहीणसुद्धा आहे, त्यामुळे तिला तिथे कुठलीसुद्धा अडचण येणार नाही. माझ्यावरती विश्वास ठेवा. तर आरुषी अजूनसुद्धा कन्व्हिन्स झालेलीच नसते आणि ती रागातच असते. आणि मित्रांनो, त्यामुळे ती लगेचच आपल्या वडिलांना म्हणते की हाच तिचा समंजस नवरा आणि सासरची प्रेमळ माणसं तिला तिच्या एक्झामला बसू देणार आहेत का? मग आता तुम्हीच सांगा की तिने लग्नाला प्रायोरिटी द्यायला हवी का तिच्या करिअरला इम्पॉर्टन्स द्यायला हवा, असा ती प्रश्न करते. तर मित्रांनो, इथे बहुतेक करून धनंजय रागालाच येतो आणि शारदाला, मला काव्याचं माहिती नाही पण या आरुषीला मात्र तू बोलायला शिकव, कारण घरी आल्यानंतर हिचं बोलायचं भान सुटलेलं आहे. तर मित्रांनो, या गोष्टी ऐकल्यानंतर साहजिकच आरुषी रागाने तिथून निघून जाते. त्यावर शारदा धनंजयला शांत करायचा प्रयत्न करू लागते. तुम्ही थोडं शांत राहा, मी तिला समजावून सांगेन असं म्हणून धनंजयला थोडं शांत करते. आणि उद्या मांडव परतणीसाठी तुम्हाला त्यांना आणायला जायला लागेल. आपल्याला पाठवणी व्यवस्थित करता आली नाही, निदान हे तरी नीट करूयात ना, असं सांगते. तर इकडे मित्रांनो, देशमुखांच्या घरामध्ये मानिनी खूपच मस्त भूमिका निभावत आहे आणि ती आपल्या सुनेला अगदी मुलीप्रमाणे सावरून घेत आहे. ती नंदिनीला म्हणते की सावर स्वतःला, सगळं काही नंतर नीट होईल आणि हे सगळे असले शब्द वापरून मी तुझ्या जखमेवरती मीठ लावायला आलेले नाही. किंवा काळजी घे, पुढं संसार कसा करायचा यापैकी सुद्धा मला काही पण बोलायचं नाही, कारण मला माहिती आहे मी आता काहीसुद्धा बोलले ना तरी पण ते सरसकट साधं सोपं असणार आहे. पण आज फक्त तुझ्याच नाही तर तुझ्या, काव्याच्या आणि माझ्या दोन्ही मुलांच्या आयुष्यामध्ये जे काही घडलं आहे ना, त्यामध्ये स्वतःला कसं सावरायचं असतं, कसं काय करायचं असतं हे खरोखरच मलासुद्धा माहिती नाही. आणि फक्त या सगळ्यामुळे तुला प्रचंड त्रास होत आहे हे कळत आहे मला, असं सांगत असते. आणि मित्रांनो, हे सांगत असताना तिच्या डोळ्यामधून सुद्धा खूप पाणी येत असतं आणि ती पुढं बोलते, आता मी फक्त तुला हेच सांगेन, या घरामध्ये स्वतःला एकटं मात्र समजू नकोस. मी आहे, अगदी तुझ्या आईची जागा मला देऊ नकोस, पण मैत्रीण मान, असं सांगते. तर मित्रांनो, एका सासूने आपल्या सुनेबद्दल या क्षणात तरी बोलणं हे लाख मोलाचं वाक्य आहे असं मला वाटत आहे. तर ती पुढं बोलते, या मैत्रिणीपुढे तू काहीसुद्धा बोलू शकतेस, अगदी काहीसुद्धा बोलू शकतेस. तर मित्रांनो, तेव्हा परत नंदिनी अगदी मैत्रिणीप्रमाणे आणि आईप्रमाणेच मानिनीला बिलगते. तर तेव्हा मानिनी, अरे देवा, तुझी ही अवस्था आहे तर मग काव्याची काय अवस्था असणार आहे, असं म्हणते. तर मित्रांनो, इकडे मात्र वेगळाच सीन तयार झालेला आहे आणि काव्याच्या आतमध्ये जे वादळ उठलेलं आहे त्याचा उद्रेक व्हायला सुरुवात झालेली आहे आणि काव्या खोलीमधल्या वस्तू इकडे तिकडे फेकू लागलेली आहे. तेव्हाच तिथे अगदी सांत्वन करायला नाही तर नक्कीच जखमेवरती मीठ चोळायला रम्या पोचलेली आहे आणि काव्याला शांत हो असं ती सांगत असते. तर मित्रांनो, इथे रम्यासुद्धा एक गोष्ट विसरते की ती नंदिनी समोर नाही तर काव्यासमोर आहे आणि काव्या
तिला एका फटक्यात उत्तर देते की रम्या, मी तुला पहिल्यांदाच सांगत आहे, माझ्या वाटेला अजिबात जाऊ नकोस आणि मी म्हणजे नंदिनी ताई नाही, कळालं का? आणि तिच्यासोबत बोलून तिच्या जखमेवरती मीठ चोळून तुझं झालेलंच असणार आहे असं म्हणून तिथून चाललेली असते. तर तेव्हा रम्या तिचा हात पकडते आणि मी इतकी सुद्धा वाईट नाही, दुसऱ्यांच्या दुःखामुळे आनंद वाटावा असा स्वभाव नाही माझा. आपलं आयुष्य अचानक एक दिवस वेगळ्या वळणावरती जातं तेव्हा काय वाटतं ना हे मला माहिती आहे आणि म्हणूनच मी तुझ्यासोबत बोलायला आलेले आहे. कारण माझ्या दृष्टीने सगळ्यात वाईट तुझ्या बाबतीत झालेलं आहे, त्या नंदिनीपेक्षा सुद्धा जास्त असं सांगते. तर तेव्हा काव्या थोडीशी शांत होते. तर रम्या, नंदिनीचं लग्न होणारच होतं, तिच्या नावापुढे देशमुख लागणारच होतं आणि दोन्हीसुद्धा ज्या व्हायच्या होत्या ना त्या झालेल्याच आहेत. फक्त पार्थऐवजी जीवासोबत झालेला आहे. पण तुझं काय आहे, तू तर करवली म्हणून लग्नात आलेली होतीस ना, पण करवलीची नवरी करून टाकलं ना तुला असं बोलते आणि पुढे बोलतच असते. तेव्हा काव्या रागाने तिथून निघून जात असते. तरीसुद्धा रम्या तिला परत थांबवते आणि ऐक माझं, या घरामध्ये मी तुझ्याबरोबर आहे. नाहीतर हे सगळं असंच आहे की जे झालं आहे ना ते मान्य कर मुकाट्याने, असं सगळं तुला सांगतील. कारण मला सुद्धा असंच सांगितलेलं होतं या सगळ्यांनी. असं खोटं सांगते, पण तू कोणाचं सुद्धा ऐकू नकोस. तुला राग जर आला ना, तुझी चिडचिड जर झाली ना, तर बिनधास्त व्यक्त हो. काहीसुद्धा मनात ठेवू नकोस. कारण मन मारून तोंड दाबून एक रम्या अगोदरच या घरामध्ये वावरत आहे आणि माझी अजिबात अशी इच्छा नाही की तुझ्या रूपाने अजून एक रम्या या घरामध्ये तयार व्हावी. असं सांगून शेवटी ती तिला जे काही काव्याच्या मनामध्ये उतरवायचं असतं ते ती उतरवतेच. तर इकडे मित्रांनो, मानिनी खूपच छानपणे नंदिनीला सावरून घेत असते आणि तुला काही बोलायचं आहे का नंदिनी, असं तिला विचारते. तर तेव्हा नंदिनी अखेर शांत झालेली असते आणि नाही असं सांगते. तर मानिनी, खरोखरच मी माझ्या मनामधलं तुला सांगत आहे की आम्हाला जेवढं वाटलं होतं ना त्याच्यापेक्षा सुद्धा तू खूप जास्तच समजूतदार आहेस. आणि एक बोलू का, असं म्हणून मगाशी घरी आल्यानंतर जे काही लग्नाचे खेळ वगैरे तुम्हाला खेळावे लागले ना, ते सगळं आम्हा दोघांच्या मनामध्ये अजिबात नव्हतं. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झाला, त्याबद्दल मी तुझी माफी मागते. फक्त आपल्या घराची एक रीत आहे, तेवढी सांगू का, असं विचारते. आणि देशमुखांच्या घरामध्ये नवीन सुनेने गृहप्रवेश केल्यानंतर ती देवासमोर जाते आणि स्वतः देवासमोर दिवा लावते. मगाशी काही ते शक्य झालं नाही, पण आता दिवे लागण्याची वेळ आहे ना, तू येशील का, असं तिला शांतपणाने विचारते. तर तेव्हा नंदिनी हो असं मान डोलावते. कारण मित्रांनो, तिच्या तोंडामधून अजूनसुद्धा शब्द फुटतच नसतात. तर मानिनी तिला पुढं बोलते की मला माहिती आहे काव्याची मनस्थिती खूपच वाईट असणार आहे. तू शांत आहेस, ती हळवी आहे. तू बोलण्याच्या अगोदर विचार करतेस, पण ती बोलल्यानंतर विचार करते. मी विचारण्यापेक्षा या घरामधली रीत आहे म्हणून तूच जर तिला सांगितलंस ना तर असं म्हणते. पण कदाचित नकार देईल ती, पण मोठी बहीण म्हणून तू तिला घेऊन येशील का, असं एकदम आत्मीयतेने विचारते. तर तेव्हा यावेळीसुद्धा नंदिनी तोंडातून शब्द न काढता हो अशी मान डोलावते. तर मानिनी, मी वाट बघते असं सांगून तिच्या गालावरून आपला हात फिरवते आणि तिथून निघून जाते. तर इकडे मित्रांनो, रम्या अजूनसुद्धा काव्याला आपल्या जाळ्यात ओढतच असते आणि मला तर असं वाटत आहे की ती बहुतेक यशस्वीसुद्धा झालेली आहे. आणि ती पुढं म्हणते, तुला काहीसुद्धा लागलं ना तर मला तुझी मैत्रीण समज, असं म्हणून मैत्रीचा हात पुढं करते. तर तेव्हा काव्या तिच्याकडे शंकेनेच बघते आणि नकार देऊन बाजूलाच होते. इतक्यात मित्रांनो तिथं नंदिनी येते आणि काव्याजवळ जाऊन, तुझ्या ताईवरती तू रागावली आहेस का? माझ्या नसण्याने काय काय होऊन गेलं, माझ्यामुळे तुला सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागलं, पण मी खरं सांगत आहे, मी स्वतःहून उठून गेलेले नव्हते, असं सांगत असते. तर तेव्हा काव्या ताई असं बोलते आणि रम्याकडे एक नजर टाकते आणि एका फटक्यात रम्याला, आम्हाला जरा आमची स्पेस पाहिजे आहे, जर तुझं झालं असेल ना तर तू इथून जातेस का, असं तिच्या तोंडावरतीच बोलते. तर तेव्हा रम्या रागाला आलेली असते, पण ती आपला राग गिळते आणि हो असं म्हणून तिथून जाऊ लागते आणि तिच्या स्वभावाप्रमाणेच आडोशाला जाऊन उभं राहते आणि त्या दोघींचं बोलणं चोरून ऐकू लागते. तर तेव्हा काव्या, काय बोलत होतीस तू, रागावली आहेस का माझ्यावरती?
तर हो, मी रागावले आहे तुझ्यावरती. काय केलं आहेस तू हे ताई? लग्न केलंस तू जी असं म्हणून ती थांबते आणि तिला खूपच त्रास होत असतो. तर मित्रांनो इथे नंदिनी थोडीशी शॉकच होते. तर काव्या पुढं म्हणते, ताई तू हे काय केलंस? तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. त्यावर नंदिनी, आज तुझा आणि माझा दिवस लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यामध्येच गेलेला आहे. आता निदान तू तरी अटी अपेक्षा ठेवू नकोस ना असं म्हणून आपले डोळे पुसते. आणि मला माहिती आहे जे झालं आहे ना ते चुकीचंच झालेलं आहे. पण खरंच सांगत आहे, माझ्याकडे दुसरा कुठला पर्यायच नव्हता. तुझा झाला अगदी तसाच नाइलाज माझासुद्धा झाला होता असं सांगते. तर तेव्हा मित्रांनो काव्या भडकते आणि ताई तू नाइलाज काय बोलत आहेस? तू सांगितलं असतंस ना की मी नाही लग्न करणार. तिकडे परंपरांच्या नावाखाली ऑलरेडी माझा बळी दिलेला होता मी असं सांगत असते. तर तेव्हा मात्र नंदिनीला सुद्धा परत अश्रू अनावर होतात आणि माझासुद्धा बळीच गेलेला आहे असं ती सांगते. आणि माझंसुद्धा लग्न मोडलेलं आहे पार्थसोबत. तुला माहिती नाही, तू तिथे असतीस ना तर तुला कळालं असतं की लोक काय काय बोलले आहेत मला. आणि तू तर मोठी झालीस, त्याग केलास, पण मी लोकांच्या नजरेत बदनाम पळून गेलेली कॅरेक्टरलेस मुलगी झाले होते. आणि तो मामाचा मुलगा शंकर आहे ना, तो तर मला सेकंड हँड म्हणाला. तुला नाही माहिती काव्या, शेकडो ठिणग्या अंगावरती पडत आहेत असं वाटलं होतं मला, जेव्हा तुझं आणि पार्थचं लग्न होताना पाहिलं होतं तेव्हा. आणि जेव्हा माझं लग्न जीवासोबत झालं तेव्हासुद्धा. तर मात्र तेव्हा काव्या एकदमच बोलते की ताई म्हणजे हे लग्न कुणालाच नको आहे ना? तुलासुद्धा नको आहे ना मलासुद्धा. आणि हे काढून टाकूयात ना मंगळसूत्र गळ्यामधून. आणि हे नातंसुद्धा नको आहे, हे लग्नसुद्धा नको आहे आणि हे मंगळसूत्रसुद्धा नको आहे. काहीच नको आहे असं सांगते. तर इथे मित्रांनो अजूनसुद्धा रम्या त्या दोघींचं बोलणं ऐकतच असते. तर पुढे काव्या म्हणते की आता आपण हे सगळं संपवून टाकूयात. काढून टाक हे मंगळसूत्र असं म्हणून चक्क ती आपल्या गळ्यामधलं मंगळसूत्र काढून टाकत असते. तर तेव्हा नंदिनी तिच्यावरती ओरडते आणि काव्या भानावरती ये, मंगळसूत्र आहे ना ते, असं काढू नकोस गळ्यामधून असं सांगते. त्यावर काव्या, ताई हे मंगळसूत्र नाही, हा तर माझ्या गळ्यामध्ये फास आहे आणि माझा जीव अक्षरशः गुदमरत आहे. मला असं वाटत आहे गुदमरून माझा जीव जाईल का? त्याच्या अगोदरच मी हे मंगळसूत्र काढते ना असं म्हणून इतका त्रास करून घेऊ लागते. त्यावर नंदिनी, काव्या ही काय करत आहेस तू? जरा शांत हो ना. आता तू कसलीसुद्धा काळजी करू नकोस. मी आहे ना इथं तुझ्यासोबत. मी करेन सगळं व्यवस्थित असं बोलत असते. तर तेव्हा काव्या परत भडकते आणि म्हणते, ताई तू आत्ता इथे माझ्यासोबत असल्याचा काय फायदा आहे? जेव्हा मी तिकडे परंपरेच्या नावाखाली सप्तपदी चालत होते ना, तेव्हा कुठं होती माझी ताई असं म्हणून खूप रडत असते. आणि त्यानंतर म्हणते की आता आली आहे माझी ताई परत, पण याच घरात लग्न करून आली असं म्हणून कपाळावरती जोराने हातच मारते आणि स्वतःला खूपच त्रास करून घेत असते. तर दुसरीकडे मित्रांनो समजत नाही की हा त्रासदायक सीन आहे का कॉमेडी आहे. पण जीवा रागारागाने पार्थकडे येतो आणि ते दोघे एकमेकांच्या समोर उभे राहतात आणि दोघेसुद्धा एकाच वेळेला काय गरज होती लग्न करायची असं एकमेकांना एकाच शब्दात बोलतात. तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो की नंदिनीसोबत लग्न करायला तुला कोणी सांगितलेलं होतं? त्यावर जीवा त्याच्यावरती ओरडतो आणि तुम्ही दोघांनी तिकडे गूळ घालून ठेवला होता ना, तू आणि काव्याने, म्हणून हा डिसिजन घ्यावा लागला. पण तुला काय गरज होती काव्यासोबत लग्न करायची असं विचारतो. तर पार्थ पुढे म्हणतो की तुम्हा लोकांना कसं सांगू म्हणजे हे कळणार आहे की त्या गावाकडच्या लोकांनी रीती रूढी परंपराच्या नावाखाली काट्या आडव्या करून उभे होते ती लोक आणि आईच्या डोक्यावरती ग्लास फोडला त्यांनी, जखम झाली होती आईला आणि गाडी सकट जाळण्याची आम्हाला धमकी देत होते. तू असतास ना तरीसुद्धा तू तेच केलं असतंस असं बोलतो. तेव्हा जीवा, मी जर असतो ना तर ही वेळच आली नसती असं त्याला सांगत असतो आणि त्या दोघांच्या मधलं संभाषण मित्रांनो तसंच पुढं चालू राहतं.
तर इकडे नंदिनी काव्याला शांत करायचा प्रयत्न करत असते. आणि हे काय करत आहेस तू? आणि तुझ्या कुठल्या कुठल्या प्रश्नांचं उत्तर देऊ मी? म्हणजे त्या गावामधल्या लोकांच्या सारखंच तू सुद्धा मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंस आणि सगळं माहीत असून सुद्धा तू मला परत परत विचारत आहेस की मी लग्न का केलं? पण खरं तर हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे होता, तू का केलं आहेस हे लग्न? तर तो प्रश्न ऐकल्यानंतर काव्या निशब्द होते आणि तिच्याकडे एकसारखी बघू लागते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्या आणि नंदिनीमधला संवाद अजूनसुद्धा सुरूच असतो आणि काव्या नंदिनीला म्हणते की तुझ्यावेळी सिच्युएशन थोडी वेगळी होती. तू नाही म्हणू शकली असतीस, पण का नाही बोललीस असं तिला बोल लावत असते. तर मित्रांनो, दुसरीकडे दोन्ही भावांच्या मधलं वातावरण एकदमच तापलेलं असतं आणि इथे पार्थ एवढ्या जोराने जीवावरती ओरडत असतो. तो म्हणतो, तुला कोणी सांगितलं होतं नंदिनीसोबत लग्न करायला? तेव्हा जीवा म्हणतो, मला करावंसं वाटलं म्हणून मी केलं नंदिनीसोबत लग्न आणि तू कोण आहेस मला विचारणारा, असं तो बोलतो. आणि ती आता नंदिनी जीवा देशमुखच असणार आहे असं सांगतो. आणि काय करणार आहेस तू, असं पार्थला बोलल्यानंतर मात्र मित्रांनो, पार्थ एवढ्या जोरात भडकतो की चक्क तो जीवाची कॉलरच पकडून त्याच्या डोळ्यात एवढ्या रागाने बघत असतो की आता तो जीवाचं काहीतरी बरं वाईटच करेल. तर मित्रांनो, एका चुकीच्या गोष्टीमुळे नातेसंबंध एवढ्या टोकाला जाऊन पोचलेले असतात की आता यापुढे काय होणार आहे याचा अंदाज लावणंसुद्धा भीतीदायक आहे. तर मित्रांनो, तुमचे मत कॉमेंट सेक्शनमध्ये जरूरच कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.